श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण मोहिनी एकादशीची थोडक्यात माहिती ऐकूया। श्री स्वामी समर्थ। मोहमायेची बंधने तोडणारी एकादशी म्हणजे अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी। हजारो वर्षातून येणारा योग आला असून याला अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी म्हटलेलं आहे। या एकादशीला भागवत एकादशीही असे म्हणतात। त्यामुळे आज वारकरी संप्रदायात या मोहिनी एकादशीचे व्रत वारकरी हे मनोभावे करत असतो। सर्व एकादशी एका बाजूला आणि मोहिनी एकादशी एका बाजूला एवढे मोठे पुण्य मोहिनी एकादशीचे धर्मशास्त्रात सांगितले आहे। प्रभू रामचंद्रांनी एकदा वशिष्ठ ऋषींना सीतेच्या विरहानंतर व्याकुळ होऊन मनाच्या शांती आणि समाधानासाठी एखादे व्रत सांगण्याची विनंती केल्यावर वशिष्ठ ऋषींनी रामाला ही मोहिनी एकादशी करण्यास सांगितले होते। देवाने समुद्र मंथनाच्या वेळी घेतलेले मोहिनीचे रूप याच दिवशी घेऊन अमृताचे वाटप केल्याचीही मान्यता असल्याने या एकादशीला मोहिनी एकादशी या नावाने संबोधले आहे। अंतःकरणातील सर्व विषारी मोहमाया याची बंधने तोडणारी अशी ही मोहिनी एकादशी असते। पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करे तीर्थव्रत। संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे भागवत संप्रदायातील लाखो वारकरी केवळ पंढरीची वारी करीत विठुरायाची उपासना आणि एकादशी करत असतात। मोहिनी एकादशीस येणाऱ्या द्वादशीला देखील वारकरी संप्रदायात खूप मोठे महत्त्व असते। याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शी येथील भगवंत मंदिरात शेकडो वर्षापासून भगवंत प्रकट उत्सव साजरा करत असतो। एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या पारण्याला म्हणजेच उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात। वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ परंपरा असणारे बोधले घराणे गेल्या 11 पिढ्यापासून भगवंत मंदिरात द्वादशीचे प्रकट कीर्तन सोहळा पहाटे 4 ते 6 वेळेत करीत असतो। याची ही एक रंजक कथा धर्मशास्त्रात सांगण्यात आली आहे। अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत करत असे। संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपवास सोडत असत। एकदा द्वादशीला दुर्वास ऋषी हे अंबरीश ऋषीच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली। दुर्वास ऋषींनी याला मान्यता देऊन ते नदीवर गेले। मात्र सूर्यास्त होऊ लागला तरीही ते परत न आल्याने अंबरीश ऋषीसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला। अखेर त्यांनी द्वादशी संपण्यापूर्वी थेंबभर जलाचे प्रश्न करून उपवास सोडला आणि यजमानाच्या पूर्वी भोजन न घेता त्यांचाही मान ठेवला। मात्र दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी अंबरीश ऋषींना 10 जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला। यानंतर भगवंतांनी आपल्या भक्ताला दिलेला शाप स्वतःवर घेतला आणि 10 अवतार घेतल्याची मान्यताही वारकरी संप्रदायात आहे। यामुळेच वारकरी संप्रदायात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असून हे व्रत प्रत्येक वारकरी हा मनोभावे करत असतो।
म्हणजेच एकादशीचे व्रत न करणाऱ्याची अधोगती होते अशी भावना वारकरी संप्रदायात आहे. मोहिनी एकादशीला यंदा आलेला स्पर्शवंजूला महाद्वादशीचा दुर्मिळ योग शेकडो वर्षांनंतर आल्याने आजच्या दिवसाला वारकरी संप्रदायात फार मोठे महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.